बिहार निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि एन-डी-एला 2010ला 206 सीट्स मिळाल्या होत्या आणि यावेळेसचा असा अंदाज आहे की आज दिवस संपताना तो रेकॉर्डसुद्धा ते तोडणार आहेत. नितीश कुमार आणि बी-जे-पीने मिळून या लालू प्रसादच्या किल्ल्याला कसं भेदलं आहे 2005 पासून, त्याचं त्यांच्याकडे एक छुपं अस्त्र आहे आणि त्या अस्त्राचं नाव आहे ई-बी-सी. हे ई-बी-सी नावाचं अस्त्र काय आहे आणि ते नेमकं लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात यांनी कसं चालवलं याचीच आज गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बिहारमध्ये कास्ट आणि क्लासचं जरा प्रपोर्शन महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे. बिहारमध्ये सगळ्यात मोठा क्लास आहे, त्याचं नाव आहे ई-बी-सी आणि त्या ई-बी-सी कास्टचं जे पॉप्युलेशन आहे टोटल पॉप्युलेशनच्या कंपॅरिझनमध्ये ते आहे 36%. यासोबतच ओ-बी-सी 27% आहेत, ओपन फक्त 15%, एस-सी 19.5% आणि मुस्लिम 17%. अशी ढोबळ मानाने या पॉप्युलेशनची आकडेवारी आहे. याच्यामुळं होतं काय तर जो ई-बी-सी क्लास ज्या नेत्याच्या मागे उभा राहील त्याच नेत्याला नेहमी सत्ता येत असते. याच ई-बी-सी क्लासच्या जोरावर लालू प्रसाद यादव, रबरी देवी यांनी 1990 ते 2005 15 वर्ष एक प्रकारे बिहारवर राज्य केलं आणि ज्यावेळेस नितीश कुमारांना हा फॉर्म्युला सापडला, या अस्त्राचा वापर करून नितीश कुमार सलग 8 वेळेस मुख्यमंत्री झाले आणि आताही बिहार निवडणुकीच्या निकालानंतर जास्त शक्यता आहे की मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार 9व्या वेळी शपथ घेतील.